उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव हे थोड्याच वेळात गदिमा सभागृह या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि इथून याच सजवलेल्या वाहनामधून अजित पवार यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे। आता अजित पवार यांचं पार्थिव हे त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि साधारण 9 वाजता ते पार्थिव या ठिकाणी आणण्यात येईल आणि त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय ज्या वाहनामधून अजित पवारांचं पार्थिव नेण्यात येणार आहे त्या वाहनाला सजावट करण्यात आलेली आहे। अजित पवार यांचा फोटो सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि अनेक अजित पवार यांचे चाहते आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक शेवटची आठवण म्हणून अजितदादांच्या फोटो सोबत फोटो काढतायत। हा संपूर्ण रथ आहे जो सजवण्यात आलेला आहे आणि याच रथामधून अजित पवार यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठान मैदानावर जिथं अंत्यसंस्कार केले जातील तिथं नेण्यात येणार आहे। लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित राहील अशी सुद्धा माहिती आहे। या संपूर्ण वाहनामध्ये अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब हे सोबत असणार आहे आणि याच वाहनामधून अजित पवार यांचं पार्थिव हे अंत्ययात्रेसाठी निघेल। साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंबीय आहे ते सुद्धा या अंत्ययात्रेत याच वाहनामध्ये असणार आहे आणि त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित असेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, बारामती। थांबा एक मिनिट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।